आता उन्हाळा येतोय, मुलं शाळेतून परतत आहेत आणि दुपारचे 1-2 वाजले आहेत आणि मुलं अशी चालत येत आहेत. चालता चालता अचानक हीट स्ट्रोक आला आणि ती तिथंच पडली. पक्षी उडताहेत आणि उडता उडता आकाशातून अचानक खाली पडतात. रस्त्यांचं जे डांबर आहे, हे डांबर ते वितळलेलं आहे. रस्त्यांवरचं डांबर वितळून गेलंय आणि जे गरीब लोक जास्त करून बाहेर काम करतात ते चालत असताना त्यांच्या चपला डांबरात चिटकत आहेत. जेव्हा रात्री 12, 2, 3 वाजता सुद्धा लू चालत असेल तेव्हा आपल्या मशीनचा हा जो भाग आहे तो विक्षिप्त होऊन जाणार आहे. आपण फक्त मरणार नाही, आपण वेडे होणार आहोत. एक वितळलेल्या डांबराचा रस्ता आहे आणि वेडे लोक त्यावर आपली कपडे फाडत धावत आहेत. ते 5, 10, 20 मिनिट धावतात आणि मग खाली पडून मरतात. हे ते जग आहे जे आपण आपल्या मुलांसाठी सोडून जातोय. तुम्ही जे साधारण अन्न खाताय तेच तुम्हाला कॅन्सर देईल. कॅन्सरची प्रकरण 5 ते 10 पटीनं वाढणार आहेत. आज या वस्तीत त्या घरात उष्माघात झाला, उद्या त्या घरात, परवा त्या घरात. असं होणार नाही की एकाच दिवशी एकाच घरातील 5 लोकांना एकाच वेळी उष्माघात झाला. असं नाही होणार. जे काही घडतंय आणि घडणार आहे, जर ते सर्व एकाच वेळी एकाच ठिकाणी घडलं तर तुम्ही म्हणाला असता की प्रलयासाठी दुसरं कोणतंही नाव देण्याची गरज नाही. हाच प्रलय आहे.